अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले तरी महाविकास आघाडीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय। नांदेडची जागा ही काँग्रेसकडेच राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। विनायक राऊत त्यांच्याशी मी बोलतोय। भाई, हा संपूर्ण डेव्हलपमेंटचा महाविकास आघाडी आणि एकंदरीत सीट शेअरिंग जे आहे त्याच्यावरती कसा परिणाम होईल? नाही, इंडिया आघाडीच्या सीट शेअरिंगवर काही परिणाम होणार नाही। नांदेड ही जागा काँग्रेसकडेच आहे, ती त्यांच्याकडे राहील आणि बाकीच्या सर्व जागा चांगल्या पद्धतीने त्याच्यावर चर्चा चालू आहे। परंतु एकच आहे की आता भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कुठे आहेत हे आता शोधावं लागणार। जिथे जावं तिथे शिंदे गट, जिथे जावं तिथे अजित पवार गट आणि आता अशोक चव्हाण गट। त्यामुळे ओरिजिनल भाजप शिल्लक राहिलं आहे की नाही आता तपासण्याची वेळ आलेली आहे। एक फक्त अजून प्रश्न घेतो, महाविकास आघाडीला डॅमेज करण्याचा प्रयत्न पूर्णपणे सध्या सुरू आहे, एकंदरीत यावरून दिसतं असे आरोप केले जात आहेत महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडून। आणि या सगळ्या घडामोडींना तुम्ही नेमकं त्या घडामोडींकडे नेमकं कसं पाहता? याचा अर्थच असा आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाना महाविकास आघाडीची धडकी भरलेली आहे। त्यांना भीती नक्कीच आहे। आज राहुल गांधींना मिळणारा जनादेश जर पाहिला तर त्यांच्यासुद्धा पायाखालची वाळू घसरले। म्हणून आपला पक्ष सावरण्यासाठी विचारापेक्षा कामापेक्षा इतरांना भाड्याने आपल्याकडे घेणं याच्यामध्ये भाजप सध्या गुंतलेला आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।